आज गांधी जयंती के मौके पर हमारे पार्टी के पवार साहब के जो गठ के पूरे हमारे नेता कार्यकर्ता हर साल की तरह इस साल भी हम जयंती महात्मा गांधी जी की जोर शोर से, शास्त्री जी की हम जोर शोर से मनाते हैं। और हमने गए साल बाबा साहब अम्बेडकर साहब को हमने हार डालकर संविधान बचाओ वहाँ से हमने रैली निकाले थे और यहाँ आकर हमने इनका अभिवादन करे थे और उसका फ़ायदा पूरे और लोगों ने सुने थे भी कि संविधान बचाना है और लोगों ने संविधान बचाए। अगर सत्ता नहीं आई मगर अपने पास विरोध इतना बड़ा हुआ कि आज देश बचा। और अब आने वाली विधानसभा है, आज जो बीजेपी सरकार आज हिंदू मुस्लिम हर समाज को लड़ाने का काम कर रही है। मेरी सारे महाराष्ट्र को और औरंगाबाद शहर वालों को गुजारिश है कि महीना 2 महीने शांत रहो। ये हर तरीके से कर रहे, मस्जिदों पे हमला कर रहे, हमारे हुजूर के नाम पे हुजूर के शान में गुस्ताखी कर रहे। वो राणे एक आमदार है, उन्हें बोला कि मस्जिदों में घरों में घुस के मारूंगा और ये सरकार अभी तक उनके साथ में रह रही, उसको संरक्षण दे रही। आज महात्मा गांधी अगर रहते थे तो आज लकड़ी लेके निकलते थे और पूछते थे और लकड़ी लेकर ही उन्होंने अंग्रेज़ों को हका ले। और वैसे हम आने वाले वक्त में लोग मतदान करके ये आने वाले जो सरकार को हका लेंगी। मैं महात्मा गांधी को आज भी बोलूँ कि एक बार लकड़ी लेके निकलो और ये बीजेपी को हटाओ। सर अभी आपने कहा कि जितने लकड़ी लेके सर ये लोग कानून क्यों नहीं मान रहे हैं? आपको लगता है लकड़ी से मान जाते हैं? इंशाल्लाह लकड़ी में उतनी ताकत थी और आने वाले वक्त में पेपर में भी और मतदान में इतनी ताकत रहेंगी, ये लोगों को हका लेंगी। आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती आहे। पूर्ण भारत देशामध्ये आजची जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम होतो। सर्व भारतीय महात्मा गांधीजीला या ठिकाणी अभिवादन करतात। तसंच आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन आम्ही गांधीजीला केलं आणि या निमित्तानं आमचे सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते खरं म्हणजे की आज खऱ्या ह्या विचाराची गरज या देशाला राज्याला आहे की या काळामध्ये आपल्या ह्या सर्व नेत्यांनी महान पुरुषांनी मग त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर आपण जे विचारधारा म्हणतो ह्या विचारधारेच्या नुसार या देशाला आपण पाहिलं असेल की एखादा असाच काळ आला होता तर पारतंत्र्यातून स्वातंत्र्य करण्याची वेळ, तर ह्याच्यामध्ये महात्मा गांधीजीचं आणि सर्व या महापुरुषांचं मोठं योगदान होतं। ते आपण अनेक वर्ष त्याला झाली परंतु आजपर्यंत आपण हे विसरत नाही आहे आणि असाच परिवर्तनाचा काळ सध्या आलेला आहे। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की या ठिकाणी महात्मा गांधीजी पाहिजे होते त्यांनी, परंतु ते तर आता नाही आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत, महात्मा ज्योतिराव फुले नाही आहेत, अनेक महान नेत्या देशाने कमवले होते, परंतु या देशामध्ये देश व्यवस्थित करण्यासाठी लोकांचं जनजीवन चांगलं करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। परंतु आता मला असं वाटतं की जो काही कायदा केला होता, संविधान बाबासाहेबांनी लिहिलं होतं त्या संविधानाच्या नुसार आपला देश चालत होता। परंतु या ठिकाणी तुम्ही आपण पाहतोय की आता जे काही भारतीय जनता पक्षाचं सरकार, त्यांचे सहकारी मग देशात असतील, देशात मोदी असतील, राज्यात नरेंद्रजी असतील, त्यांचे काही सहकारी असतील की आपण त्यांनी पाहिलं की फक्त खुर्ची वाचवणं, सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी हा कायदे सगळे विचार पायदळीत उडवलेत आणि याची अंमलबजावणी या देशात होत नाही। आपण आता प्रश्न विचारला की या ठिकाणी कायदा कानून खरंच कायदा कानून राहिला नाही आणि इथं हे गुंडशाहीचं राज्य आलं आहे, इथे हे हुकुमशाहीचं राज्य आलं आणि अशा काळामध्ये आज या ठिकाणी सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या गेली आहे, त्रस्त झालेली आहे आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी या देशात राज्यात काय काय केलं नाही याची जाणीव मला सर्वांना आहे। म्हणून मला या ठिकाणी काही भाषण देण्याची वेळ नाही आहे, परंतु आम्ही या ठिकाणी महात्मा गांधीजींना आज अभिवादन करायला आलो आणि त्यांच्या विचाराने या ठिकाणी आम्हाला चालायचं आहे। आम्ही तो विचार घेऊन आज आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, राहुल गांधी असतील, या ठिकाणी उद्धवजी ठाकरे असतील,
हे महाविकास आघाडीचे जेवढे काही नेते असतील त्यांचा विचार घेऊन या ठिकाणी ते काम करतायत. म्हणून मला या ठिकाणी या जनतेतल्या राज्यातल्या नेत्यांना एवढीच एक विनंती करायची आहे की निश्चितपणाने या जुलमापासून या हुकुमशाही सरकारपासून जर दूर व्हायचं असेल तर आज मला असं वाटतं की 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती आहे. ह्या दिवशी सर्वांनी शपथ घातली पाहिजे आणि या राज्यातील या हुकुमशाही सरकारला, या जातीवादी सरकारला निश्चितपणाने बाजूला केलं पाहिजे. एवढी शपथ आणि प्रतिज्ञा नक्की आज या ठिकाणी आम्ही सर्व घेतो आहे आणि निश्चितपणाने राज्यामध्ये तर निश्चितपणाने बदल होईल आणि जे काही गोरगरीब जनतेच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आमचं सरकार निश्चितपणाने पूर्ण करेल. की आज जातीत भांडणं लावलं, मंदिर असेल, मस्जिद असेल आणि काही साधू संतांचा आधार घ्यायचा, ही RSSची मंडळी काहीतरी साधू संतांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या तोंडून काहीतरी बोलायला लावते, त्याच्यातनं आमच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखतात. काही मुस्लिम समाजाच्या काही नेत्याला बोलायला लावतात, त्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखल्या जातात आणि अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात कधी नव्हतं. अशा प्रकारचं दूषित वातावरण या मंडळीने सुरू केलं आहे आणि त्यांना मला असं वाटतं की आज निश्चितपणाने बोललं पाहिजे की तुम्ही आपण सुज्ञान आहात. निश्चितपणाने आता हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली, राज्यात त्यांचं सरकार येत नाही हे त्यांना जेव्हा कळतं आहे तर त्यांनी आता या ठिकाणी जातीय दंगली घडवण्याचा मोठा त्यांचा कट सुरू आहे. पण निश्चितपणाने मी सर्व तमाम जनतेला या ठिकाणी आज विनंती करेल की आपण त्यांच्या कुठल्याही अफवेला बळी पडू नका. त्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केले तर त्या भावनेशी भडकपणाने आपण वागू नका. निश्चितपणाने थोडी समजदारी ठेवा. एवढं निवडणूक शांततेत होऊ द्या. निश्चितपणे राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल आणि अत्यंत चांगले आनंदाचे दिवस येतील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचे आदर घेऊन त्यांच्या विचाराने आम्ही भविष्याचा वाटचाल निश्चितपणाने करत राहू. आपणा सर्वांना या ठिकाणी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. अजीत पवार चुनाव को देखते हुए जो तो आपसे कांग्रेस कहाँ पे आ गई? हाँ। जो शहर से को मुस्लिम जो तो आमदार थे, उम्मीदवार थे, भाजपा का नाम बहुत चल रहा है सोशल मीडिया पे ये देखो, इनको टिकट दिया पार्टी- तो क्या आप बात करेंगे पार्टी से हमने बात ऑलरेडी कर चुके हूँ. ये शहर में मुस्लिम समाज बड़ी पैमाने पे है तो यहाँ पर एक मुस्लिम आमदार होना चाहिए और उसके लिए एक चेहरा किसी को भी पार्टी दे सकती है. आज ख्वाजा भी इच्छुक है, हमारे मुश्ताक भाई भी इच्छुक है और सारे कुछ है, लेकिन इस पर हाँ पर ये आज के सब्जेक्ट नहीं है. पर आप पूछे तो बोल रहा हूँ, कोई बात नहीं है. निश्चित रूप से हम ये पार्टी की तरफ कोशिश कर रहे हैं और उसमें बड़ी कामयाबी मिलेंगी ऐसी हमकी आशा है. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा 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 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुप्रियाताई सुळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजेश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लाल बहादूर शास्त्री साहेबांच्या लाल बहादूर शास्त्री साहेबांच्या साहेब आंबेडकरांच्या राजश्री शाहू महाराजचा राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा